हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 8 मॅथ्स यामधला रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स हा जो टॉपिक आहे त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.2 सोडवू. फर्स्ट क्वेश्चन इज कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स. त्यातला पहिला दिलाय -7 अँड -2. आता हे दोन्ही इंटिजर्स आहेत आणि आपल्याला माहिती की -7 हा -2 पेक्षा सुद्धा लहान आहे. सो वी कॅन कम्पेअर दिस लाईक -7 इज लेस दॅन -2. Now if you consider the second one, the first number is 0 and the second number is -9 divided by 5. तर -9 डिवाइडेड बाय 5 हा निगेटिव्ह नंबर आहे आणि 0 हा पॉझिटिव्ह नसतो, निगेटिव्ह नसतो, पण प्रत्येक निगेटिव्ह नंबर हा 0 पेक्षा लहानच असतो. सो 0 इज ग्रेटर दॅन -9 बाय 5. नेक्स्ट वन 8 बाय 7 अँड 0 याच्यात कंपॅरिझन आपल्याला करायचे. आता 8 बाय 7 हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि प्रत्येक पॉझिटिव्ह नंबर हा 0 पेक्षा मोठा असतो. सो 8 बाय 7 इज ग्रेटर दॅन 0. पुढचा जो नंबर आहे, पुढचे जे दोन नंबर्स आहेत ते फ्रॅक्शन्स आहेत, रॅशनल नंबर्स आहेत. आता यांची कंपॅरिझन करायला आपल्याला आता यातला एक नंबर जो आहे तो निगेटिव्ह आहे -5 डिवायडेड बाय 4 आणि दुसरा जो आहे 1/4 तो पॉझिटिव्ह आहे. तर ह्यातला निगेटिव्ह नंबर जो आहे तो नेहमीच पॉझिटिव्ह नंबरपेक्षा लहान असणार. सो -5/4 इज लेस दॅन 1/4 कारण 1/4 हा पॉझिटिव्ह नंबर आहे. आता पुढचा जो क्वेश्चन दिलाय त्याच्यात जे दोन पेअर्स दिलेत रॅशनल नंबर्सच्या ते दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. मग यांची कंपॅरिझन करायची कशी? तर पहिला नंबर आहे 40 डिवायडेड बाय 29 आणि दुसरा 141 डिवायडेड बाय 29. आता याच्यामध्ये एक लॉजिक आपण साधं लक्षात ठेवायचं की जर डिनॉमिनेटर सेम असतील तर ज्या संख्येचा न्यूमरेटर मोठा ती संख्या मोठी. आता इथे डिनॉमिनेटर 29 दोन्ही ठिकाणी सेम आहे. मग आता दुसरी जी संख्या आहे, दुसरा जो रॅशनल नंबर आहे त्याच्यातला 141 ही संख्या मोठी आहे. याचा अर्थ हा जो फ्रॅक्शन आहे दुसरा तो पहिल्या फ्रॅक्शनपेक्षा मोठा असणार आहे. सो 40 डिवायडेड बाय 29 इज लेस दॅन 141 डिवायडेड बाय 29. डिनॉमिनेटर सेम असतील, ज्याचा न्यूमरेटर मोठा ती संख्या मोठी असते. दुसरा पुढचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सुद्धा डिनॉमिनेटर सेम आहेत 20 आणि आता मग न्यूमरेटरची कंपॅरिझन करूया. जर डिनॉमिनेटर सेम असेल तर ज्याचा न्यूमरेटर मोठा ती संख्या मोठी. मग पहिल्या संख्येमध्ये -17 आहे आणि दुसऱ्यामध्ये -13 आहे. तर -17 आणि -13 याच्यामध्ये -13 ही संख्या मोठी आहे. त्यामुळं ही जी दुसरी संख्या आहे, हा जो दुसरा रॅशनल नंबर आहे तो पहिल्यापेक्षा मोठा असणार आहे. सो -17/20 इज लेस दॅन -13 डिवायडेड बाय 20. पुढचे जे दोन नंबर्स आहेत त्याच्यामध्ये डिनॉमिनेटर्स वेगवेगळे आहेत. तर ह्या केसमध्ये आपण यांची कंपॅरिझन करू शकत नाही जसं आपण याच्या अगोदरच्या एक्झाम्पल्समध्ये केली जिथं डिनॉमिनेटर सेम होते आणि इथं डिनॉमिनेटर्स वेगवेगळे आहेत. असं जर असेल तर या केसमध्ये आपण एक पद्धत अशी वापरायची की पहिल्या संख्येचा न्यूमरेटर आणि दुसऱ्या संख्येचा डिनॉमिनेटर यांचा पहिला प्रोडक्ट करायचा. सो 15 × 16 हा पहिला प्रोडक्ट झाला आणि दुसरा प्रोडक्ट या दुसऱ्या दोन संख्यांचा 12 × 7. मग 15 × 16 याचा जर गुणाकार केला तर 16×85 8, 16 आणि 8 24 240 मिळेल आणि दुसरा 12×7 84 हा गुणाकार मिळेल. आता ह्या दोन्ही गुणाकारांची तुलना करायची. ह्याच्यामध्ये हा जो पहिला गुणाकार आहे तो मोठा आहे. 240 ही संख्या 84 पेक्षा मोठी आहे. मग असं जर असेल तर ह्या दोन्हीपैकी पहिली संख्या सुद्धा मोठी असणार आहे. सो द फर्स्ट नंबर इज 15 डिवायडेड बाय 12 विच मस्ट बी ग्रेटर दॅन 7 डिवायडेड बाय 16. तर या पद्धतीने आपण दोन संख्यांची तुलना करू शकतो, दोन रॅशनल नंबरची तुलना करू शकतो जर त्यांचा डिनॉमिनेटर सेम नसेल तर. हा पुढचा प्रश्न पुन्हा एकदा इथं दोन संख्या अशा दिलेत -25 डिवायडेड बाय 8, दुसरी संख्या -9 डिवायडेड बाय 4. आता इथे एकतर क्रॉस मल्टिप्लाय आपण करून दोन गुणाकार घेऊ शकतो त्या पद्धतीने सुद्धा कंपॅरिझन करू शकतो. पण इथं एक पद्धत आपल्याला अशी वापरता येईल की पहिल्या संख्येचा डिनॉमिनेटर 8 आहे, दुसऱ्यामध्ये इथं 4 आहे. जर या 4च्या ठिकाणी 8 आणायचे असतील तर याला आपण 2 न मल्टिप्लाय करू शकतो. मग ही जी दुसरी संख्या आहे त्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीलाही 2 न मल्टिप्लाय करूया. म्हणजे इथं -9 × 2 -18 मिळेल डिवायडेड बाय 4 × 2 8 मिळेल आणि इथं पहिली संख्या -25 डिवायडेड बाय 8. याचा अर्थ -9/4 म्हणजेच -18/8 आणि हे आपण अशासाठी लिहिलं की यामुळं ह्या दोन संख्यांचे डिनॉमिनेटर सेम होतील. आता डिनॉमिनेटर जर सेम असतील तर कंपॅरिझन करायची त्यांच्या न्यूमरेटरची म्हणजेच -25 आणि -18ची. मग यामध्ये -18 ही संख्या -25 पेक्षा मोठी आहे. सो द सेकंड फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन द फर्स्ट फ्रॅक्शन. म्हणजेच हे आपण असंही लिहू शकतो -25 डिवायडेड बाय 8 इज लेस दॅन -18/8 म्हणजेच -9/4. म्हणजे याच्यामध्ये -9/4 ही संख्या -25/8 पेक्षा मोठी असेल. तर तीच मेथड या 9व्या पेअरसाठी सुद्धा वापरू शकतो. इथं सुद्धा दुसऱ्या संख्येचा जो डिनॉमिनेटर आहे तो 5 आहे
तो जर 15 आपण केला तर दोन्हीची कंपॅरिझन आपल्याला करायला सोपं जाईल. म्हणजे 12/15 हे पहिल्यांदा आहे तसंच लिहूया. दुसरा फ्रॅक्शन 3/5 आहे. जर आपल्याला डिनॉमिनेटरला 15 पाहिजे असेल तर त्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग जर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर त्याच संख्येने न्यूमरेटरला सुद्धा. म्हणजे 12/5 हा पहिला फ्रॅक्शन. दुसरा हे आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा रिस्पेक्टिव्हली प्रोडक्ट घेऊया. 3 × 3 9 / 5 × 3 15. तर ह्या केसमध्ये डिनॉमिनेटर सेम आहेत 15 15. मग न्यूमरेटरशी कंपॅरिझन करूया 12 आणि 9. मग 12 आणि 9 मध्ये 12 मोठा आहे, म्हणजेच हा फ्रॅक्शन 12/15 हा मोठा असणारा 9/15 पेक्षा, किंवा 12/15 ही संख्या मोठी असेल 3/5 पेक्षा असंही लिहू शकतो आपण, कारण 9/15 म्हणजेच 3/5. आणि शेवटची पेअर आहे ज्याच्यामध्ये -7/11 आहे आणि दुसरे आहे -3/4. आता इथं आपण ही डिनॉमिनेटर सेम सुद्धा करू शकत नाही, मग इथं क्रॉस मल्टिप्लाय करूया. -7 × 4 हा पहिला प्रोडक्ट घेऊया. दुसरा प्रोडक्ट 11 × -3. -7 × 4 -28 मिळेल, कारण एक संख्या निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे, प्रोडक्ट निगेटिव्हच मिळेल. आणि इथं 11 × -3 -33 मिळेल. आता 28 आणि 33 याच्यात 33 मोठा आहे, पण जर निगेटिव्ह साइन असेल तर -28 ही संख्या -33 पेक्षा मोठी असेल. आता इथं पहिला गुणाकार मोठा आहे, याचा अर्थ या दोन्हीपैकी पहिली जी संख्या आहे ती मोठी असणार. दॅट इज -7/11 is greater than -3/4. So this is how we can compare two rational numbers. So these are the problems from practice set 1.2 from the topic rational and irrational numbers, class 8th maths.